ए कोणा खायचं रे? मला हाँ मला क्या बात है. नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. खाण्यापिण्याचा विषय असल्यामुळे कुठल्याही शहरात जा, गावात जा, तर मी पहिले बघतो तिथे लोकल फूड काय मिळतं. आणि ते लोकल फूड एखाद्या रेस्टॉरंटमध्ये, मोठ्या रेस्टॉरंटमध्ये मिळत नाही. ते तुम्हाला स्ट्रीट फूड जे असतं किंवा काही जॉईंट्स असतात अशा ठिकाणी गेलं की लोकल फूड मिळतं. आणि मध्ये गुजरातला गेलो असताना तिथे त्यांनी एक स्ट्रीट फूडवर बटाटे वडा होता. पण तो बटाटे वडा, त्याचा मसाला जो होता इंटरेस्टिंग होता, त्याचा शेप जो होता तो इंटरेस्टिंग होता, नावसुद्धा इंटरेस्टिंग आहे. नाव आहे निंबू गोटा बटाटे वडा. चला सुरुवात करूया. आणि यासाठी पातीचा कांदा आपल्याला वापरायचा आहे. ये बान. आणि पातीचा कांदा तर आपण घेतोय, लसूण सुद्धा असेल तरी मजा येईल. कांद्याची पात तर आहे, पण त्याबरोबर लसूणीची सुद्धा पात असते, पण सीझनला. आत्ता लसूण अवेलेबल नाही आहे, पण तुमच्याकडे झालं तर कांद्याची पात आणि लसूण हे कॉम्बिनेशनमध्ये घ्या, मजा येईल. आता हा हिरवा पातीचा कांदा आहे आणि त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची याची पेस्ट, कढीपत्ता, तीळ, धने, जिरे, चवीनुसार मीठ आणि भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर, उकडलेले बटाटे, हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं. एकदा स्मॅशरने स्मॅश केलं की मग हाताचा वापर. सगळ्यात शेवटी लिंबाचा रस. आणि याचे असे गोळे करायचे नाही, हे असं करून दॅट्स इट. प्रॉपर बटाटे वड्याचे बटाटे वडे करायचे नाही असे. तर अशा पद्धतीने याचा मसाला जो आहे तो असा तयार करून घेतला. त्यानंतर तेल आपलं गरम आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला वापरायची आहे फ्राय पावडर. ज्या फ्राय पावडरमुळे तेल होतं हलकं, आणि हलकं झाल्यानंतर त्यामध्ये तळलेला पदार्थ कमीत कमी तेल घेऊन परत येतो. म्हणजे बटाटे वडा जर आपण तळत असू तो समजा 3 ग्राम तेल घेऊन वर येत असेल, तर ही फ्राय पावडर वापरल्यानंतर तेल हलकं झाल्यामुळे ते कमीत कमी तेल घेऊन वर येईल. याच्याबद्दल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती दिलेली आहे. फ्राय पावडर आणि मॅजिक फिल्टर याची जोडी आहे. चण्याच्या डाळीचं पीठ, त्यामध्ये बऱ्यापैकी सोडा, मीठ, पाणी एकदम घालायचं नाही. तसं पीठ जे आहे ते आपल्याला घट्टसरच ठेवायचं आहे. आणि छान हा प्रकार तयार झालेला आहे बघा. आणि हा असा फोडल्यानंतर हा जो मसाला आहे क्या बात आहे. आणि या मसाल्यावर त्यांनी मला काय केलं होतं की लिंबू पिळलं होतं मस्त. आणि नंतर गंमत कशी माहिती आहे का, की पदार्थ खाल्ल्यानंतर जेव्हा आपण ॲनालिसिस करतो तर हा वरतून लिंबाचा जो रस घालतो त्याची मजा वेगळी आहे. कच्चा धना अप्रतिम लागतो, तीळ, खोबरं, एकूण जी काय टेस्ट जमून आली आहे बढिया आहे. मला मोह आवरत नाही आहे दुसरा घास खाण्याचा. पण त्याआधी नमस्कार, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.
मास्टर रेसिपीज.